छोट्या पडद्यावरील सावळ्याचे जणू सावली फेम अभिनेता सुप्रीत कदमने नुकताच त्याच्या आयुष्यात घडलेला एक अतिशय धक्कादायक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केलाय, ज्यात त्याने 21 जानेवारी 2024 रोजी त्याला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालिसिस अटॅक आला होता व काही काळासाठी डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली होती, असा धक्कादायक खुलासा केलाय. तो म्हणाला, दिवसामागून दिवस गेले आणि 21 जानेवारी रोजी त्या गोष्टीला वर्ष झालं. हे वर्ष खूप गोष्टींचे महत्त्व शिकून गेले, कारण मागच्या वर्षी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालिसिस अटॅक आला होता. काही वेळासाठी डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली होती. भावाचे रडून हाल. जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होतं की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचे आहे, त्यांच्याशी खूप बोलायचं आहे, हसायचं आहे, मजा करायची आहे. माझ्या बायकोची काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहे. वीराला शाळेत जाताना बघायचंय. माझं एवढंच आयुष्य होतं, पण ते म्हणतात ना, आपण कुठेतरी चांगलं काम करतो ते कामी येतं. तसंच काहीसं झालं. देव माझ्यासोबत होता, पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी काही माणसं माझ्या आयुष्यात नेमून दिली आहे. मला दुसरं जीवन देणारे माझे मित्र शुद्धीत आलो तेव्हा सगळे समोर उभे होते, अगदी देवासारखे. वाटलं नव्हतं साले देवाच्या रूपात माझ्या समोर येतील. आयुष्यात जी काही भांडणं झाली, जे काही गैरसमज झाले, ते सगळं विसरून माझ्या बरोबर उभे होते. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो. राग, रुसवे, दुश्मनी हे सगळं माणूस जिवंत असेपर्यंत एकदा तो निघून गेला की राहतो तो फक्त पश्चाताप. तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल, कोणाला माफ करायचं असेल तर करून टाका, कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल माहीत नाही. हात जोडून मनापासून आभार, जे माझ्या बरोबर उभे होते. मित्र, भाऊ असावेत तर असे. असं म्हणत त्याने आपल्या आयुष्यात घडलेला हा धक्कादायक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केलाय.